हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जात आहे येरमाळा यात्रेला. ही फक्त यात्रा नाही तर खूप मनाने आणि श्रद्धेने जोडलेली आहे. तर चला आजचा पूर्ण एक्सपिरियन्स मी तुम्हाला दाखवते, शेवटपर्यंत नक्की बघा. येरमाळा ही महाराष्ट्रातली खूप प्रसिद्ध यात्रा आहे. ही यात्रा चैत्र पौर्णिमेला असते. इथे लोक दूर दूरून दर्शनासाठी येतात. इथे फक्त दर्शन नाही, मनातील भाव, श्रद्धा सगळं असतं. आज मी ही माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत जाणार आहे. तर सकाळी सकाळी लवकरच उठून आम्ही सगळेजण लवकर निघालो. वाटेत ज्यूस घेतला, देवीची गाणी ऐकत ऐकत मस्तपैकी मंदिरात पोहोचलो. तिथे लांबूनच बघून डोंगर एवढा छान दिसत होता ना, खूप छान. तिथे पोहोचलो आणि तिथे एवढी गर्दी होती ना, खूप म्हणजे चैत्र पौर्णिमेची यात्रा नुकतीच झाली होती आणि आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच गेलो होतो. तर आम्हाला वाटलेलं की तिथे एवढी गर्दी काही नसेल, पण तिथे जसे यात्रामध्ये गर्दी असते ना, सेम तशीच गर्दी होती. मग आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालो. तिथे पोहोचलो, दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही वरती गेलो नाही, कारण वरती पण भरपूर गर्दी होती. त्यामुळे खालून पायरीचं दर्शन घेतलं आणि इकडे ना थेटा घालायला गेलो. हे थेटा म्हणजे काय, दोरा असतो आणि ते देवीच्या डोंगराला पूर्ण थेटा घालतात. का तर आपल्या पाठीमागची सगळी हिडा पिडा काही असो नाही का, ते निघून जावं म्हणून हे थेटा घालण्याची परंपरा आहे. परंपरा म्हणजे एक प्रकारचा नवस बोलला जातो की असं नाही का, सपोज बोलला जातो. ते पूर्ण करण्यासाठी थेटा घालतात किंवा काही आपल्या स्वखुशीनं पण घालतात. हे थेट्याचा डोंगर ना 1.5 किलोमीटरचा आहे आणि एवढ्या उन्हात एवढ्या जंगलामध्ये असल्यासारखं आहे ना. ते थेटा घालताना एवढे पाय भाजत होते ना भरपूर, पण आपल्या मनात श्रद्धा आणि भाव, बस देवीचं नाव घेऊन चालायचं. तसं करत आम्ही थेटा पूर्ण घातला आणि असे नंतर आमचे असे काही पाय भाजून हाल झाले होते. थेटा वगैरे घालून झालं की आम्ही पायरीपाशी गेलो आणि तिथे हळद लावत होतो, कारण जसं थेटा घालतात तसं हळदीचं सुद्धा तसंच आहे. मग आम्ही सगळ्यांनी थेटा झाल्यानंतर हळद वगैरे सगळं 5 पायऱ्यांना लावून घेतली, कारण वरती तर लावू देत नव्हतो, त्यामुळे खालीच लावले. हे सगळं झालं, यात्रा झाली की आम्ही ना लगेच चुन्याच्या रानाकडे गेलो. चुन्याचे रान म्हणजे देवीचं मंदिर एका साईडला असतं, चुन्याचं रान एका साईडला आणि आमराईचं वेगळं. ते तुम्हाला नंतर सांगते. पहिलं चुन्याच्या रानात आलो आणि इथे ना एनी टाईम असा चुना नसतो बघायला भेटत. जेव्हा पालखी असते ना, म्हणजे पौर्णिमे दिवशी यात्रा, त्या दिवशी पालखी येते, तेव्हाच हे चुन्याचे खडे बघायला मिळतात आपल्याला. मग हे सगळे चुन्याचे वगैरे खडे वेचले आणि पालखीवर टाकतात. आम्ही हे दर्शन घेतलं आणि तिथून लगेच आम्ही आमराईकडे गेलो. आमराई म्हणजे पालखीला देवीच्या मंदिरातून चुन्याच्या रानातून परत आमराईत येते आणि आमराईतच मुक्कामाला असते 5 दिवस. तिथे देवीचा डेरा आहे आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे तिथे ना आंब्याच्या झाडाला कवड्या लागतात. हे तुम्ही कधी ऐकलंय का? ऐकलं असेल, पाहिलं कधी नसेल तर मी तुम्हाला दाखवते. पूर्ण आंब्याच्या झाडाला ना कवड्या लागलेल्या असतात. देवीची महिमा ना, या देवीला इथली लोक खूप मानतात. इथलीच नाही, भरपूर लांब लांबून लोक इथं दर्शनासाठी येतात. सारखंच असतं या देवीला. पण ह्या असं चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला मी आले नव्हते, त्यामुळे हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की बघणं. इथे प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावरती पॉझिटिव्ह वाईब आणि मनाला शांती भेटते यासाठी काही होतं. खूप श्रद्धेने लोक इथं दर्शन घेत होते आणि पालखी आहे. जत्रा भरलेली होती, सगळे मोठमोठे पाणी वगैरे सगळं काही
चालू झाली एवढं घाबरलेलो ना आपण, एन्जॉय करायचं सोडायचं मी, मस्ती केली आणि त्यानंतर हे असे छोटे छोटे गेम खेळत बसलो. आणि खरंच सांगते अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच खूप आनंद मिळतो. आपण किती म्हणजे झालं ना करायला